लाड़की बहन योजना। लाड़की बहन योजना महाराष्ट्र सरकार द्वारा महिलाओं की आर्थिक स्वतंत्रता और परिवार में उनके महत्व को मजबूत करने के लिए शुरू की गई है। हमारे ग्रेड 4 के स्टूडेंट्स इसकी एक झलक अपने अंदाज में आपके सामने मराठी में पेश कर रहे हैं, तो आइए देखिए और मज़ा लीजिए इस नाटक का। We should feel proud that the students of grade 2, grade 3 and grade 4 have been trained to perform these Marathi acts. Not only the teachers have worked hard to train them, but it is appreciable that the students deliver an excellent performance when it comes to Marathi acts, Marathi plays, etc. We live in the state of Maharashtra, and hence we should be proud of our language, culture and region. Presenting to you a play in Marathi, लाड़की बहन योजना। काय काय लागते जी मावशी लाडकी बहीण योजनाचे फॉर्म भरण्यासाठी? आधार कार्ड, राशन कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, शाळेचा दाखला आणि माहित नाही काय काय लागते। ह्या बँकवाल्याचा काही भरोसा नाही, वेळेवर काय भी मागते। आज आपण काम झाल पाहिजे बाई। अरे बापू चांगला उभा राहणार रे, धक्के मारून राहिला मधामधात। चाल बाई आपला नंबर तो नाही आला। हो येईलच। हो लाग बाई रांगे। अहो ताई सांभाळाला आपला मुलाला। ये रे बापू इकडे ये। तुमचं गाव मावशी? मला मृत्यू प्रमाणपत्र काढायचे आहे। हो मावशी, मृत्यू प्रमाणपत्र मेल्यावर भेटते। त्याच्यासाठी मरू का मी आता? काय साठी पाहिजे तुम्हाला मृत्यू प्रमाणपत्र? लाडकी बहीण योजनेसाठी। हो मावशी, त्याच्यासाठी मृत्यू प्रमाणपत्र नाही, उत्पन्न प्रमाणपत्र पाहिजे। अजीब लोक आहे तुम्ही, कधी म्हणता मृत्यू प्रमाणपत्र आणा, कधी म्हणता उत्पन्न प्रमाणपत्र आणा। उद्या म्हणशील घराबाचे पत्र आण। मावशी आम्हाला नको सांगा, ते सरकारला सांगा। कुठे आहे सरकार? आण मला पुढे मग दाखव त्या सरकारले बी। मावशी तुम्ही अरे मावशी तुम्ही अरे यार नेट ना चालू राहिलो। मग नेटला पाणी पास मगर हल पण चालायला लाव। अहो मावशी बिघडलं, कम्प्युटर बंद पडलं। मग मध्ये विकून टाकते कम्प्युटर। मावशी तुम्ही दुसरीकडे फॉर्म भरा। खूप दिसतो रे तू, डोनाल्ड ट्रम्प सावत्र भाऊ। तुमचं गाव पण घरी गेली। लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरायचा आहे। तुम्ही मेंदूत पागलात का? म्हणजे ही योजना फक्त महिलांसाठी आहे। अरे झाकण झुल्या, मला माझ्या बायकोचा फॉर्म भरायचा आहे। तुमच्या आधार कार्ड आहे इकडे, हे घ्या। अहो तुमच्या आईला काही दोन ते गावा? हे झाकण झुल्या, माझ्या बायकोला एकाच नवरा आहे मी। पण तुमच्या आधार कार्ड नवल्या राहुल पाटीलला, तुमच्या बायकोच्या आधार कार्ड नवल्या शांताराम भूते। हे खेकड्या ते तिच्या बापाचे नाव आहे। तुमच्या शाळा किती शिकेलाय? तुम्हाला काय करायचं हो? त्याच्या बायकोच्या शाळेशी किती शिकलेली असो? अरे दुष्काळी हिरो, त्यासम फॉर्म नाही किती शिकेला म्हणून। तशी तर 10वी पास आहे, पण अक्कल गाव पुरतीचे नाही तिले। तुमचं वय किती आहे? 35 वर्ष। तुमच्या बायकोचं वय किती आहे? 25 वर्ष। तुमच्याकडे 10 वर्ष मोठी कशी काय? दुसर लगन आहे तिचे मायाशी। तुम्हाला बायकोडे वाटते म्हणून दुसरी गेली। अरे बद्दिमागाच्या दुसरी असो नाही तर पळून आणली असं। तू काम कर ना चुपचाप। तुमचे कागदपत्र द्या इकडे। तिनो लवकर भराव फॉर्म, घरी जायचे आहे। तुला घरी जाऊन का अंडे द्यायची आहे? आमचे काम नसतं मग दाखवलं जात तुला। राहू दे, आपल्या काम नाही करणार, चुपचाप उभं रे। अरे यार नेट न चालून राहिलं।
जेव्हाच्या नुसतं चकशा करून राहिला फारम भरायच्या तर आता का उद्या या. शारदे भाऊ घरी आता आपल्याला उद्या छेदा आहे. चला आता उद्या अजून या लागन आपल्याला. चला रे चला, बँक बनवण्याची वेळ आहे. चला रे बाबू चला, बँक बनवण्याची वेळ आहे. टिंग टॉंग. बाबा आले तुम्ही? बाबा मी खेळत आहे. हो जा खेळ. आले का? हो. आणि मग माझे पैसे? कोणते पैसे? अहो फॉर्म भरला ना, आता योजनेचे पैसे द्या ना माझे. अहो बद्दी मागाची, फारम नाही भरला. फॉर्म नाही भरला मग किती जण गोटा खेळला काय? अहो नेट नाही चालत होता. काहून नाही चालत? नेटले ताप आला होता. असं का? मग बरोबर आहे. वहिनी तुम्ही कधी सांगितलं नाही. तुम्ही 10वी शिकला आल पण तुम्हाला अक्कल नाही. तुम्हाला कोणता मेला म्हणे असं? हा राहुल म्हणे बाबा तिथं. का हो अक्कल नाही मला? आता घरातील कामे बी तुम्हीच करा, स्वयंपाक बी तुम्हीच करा आणि घरातील सगळी कामे बी तुम्हीच करा. 10 दुश्मन पुरते पण तुझ्यासारखा मित्र नाही पुरत. त्याले काय म्हणून राहिले? मला बोला ना, मला तुमच्या लग्न करून फसले मी. मी बी काय खुश नाही तो अशा लग्न करून मेले. गोरी आणून देऊ का मग? टिंग टोंग. कोण आले रे बाबू? बाजूच्या काकू आल्या. या ना काकू बसा. चल रे उमर आपण खेळू. अहो चिंकी काय चालय? काही नाही, या ना बस. अहो मी तुला हे सांगेल आली, तुला लाडक्या बहिणी होत्याचे पैसे भेटले का? तुला भेटले का? हो आजच. आमच्या महिन्याचा फॉर्मच नाही भरला, आपण खायचं आणि फिरायचं सांगत आले. अहो मावशात कोणालाच नाही भेटले लाडकी बहिणी होण्याचे पैसे. तुम्हाला कसे भेटले? माझ्या नवऱ्याने काढून आले माझे पैसे. खिस्सा मारला तर तुमच्या नवऱ्यानं कोणाच्या? चोर चट्टा दिसतो का तुम्हाला माझा नवरा? तुम्हाला माहित आहे का तुमच्या खात्यातले पैसे तुमच्याशिवाय कोणीच काढू शकत नाही. तुमच्या नवऱ्याने कसे आले तुमच्या खात्यातले पैसे काढून उद्या? एसटी मध्ये पाकिट मारला असा कोणाच्या? एक खेकड्या, तू आपल्या घरच्यांनी असाच बोलतो? माझ्या घरची लोक चुगली नाही करत दुसऱ्यांच्या घरी जाऊन. आमच्या खानदानी धंदा आहे. तुम्ही जर उद्या माझा फार्म नाही भरला तर मी सोड चिठ्ठी घेऊन तुमच्या सोबत. उद्या काहून आजच घे ना. बघेल पाहू का? जाणार लेका काय चोय ना होत फेक तिकडे. पाहत बसा तुमच्या काय तो. मी चालो रे बाबा. चल रे बापू आपल्या घरी केली. मी चालली आपल्या माहेरी. जोपर्यंत तुम्ही माझ्या लाडकी बहीण होण्याचे पैसे भेटत नाही तोपर्यंत वापस येणार नाही. जाना जाना नको ये. बाबा आई गेली थांबवा तिला. जाऊ देणार आहे आपण दुसरा आई आणू. दुसरी आई? हो चल आपण दुसरा आई पाहू. हो चला. Jazakallah students for your entertaining act.